रात्री फुल मजेत पार्टी उलटी केली. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण जेवढं शूट केलं जेवढं दाखवले त्याच्यापेक्षा डबल मजा केली आतमध्ये. आणि रात्री यायला लय उशीर झाला पार्टी करून आणि ह्याची चष्म्याची बॅटरी पण उतरली पार. आता रूमवर आलो होतो रात्री उशिरा. आता उशीर झाला. आता वाजले 2 कंप्लीट आणि एवढ्या उशिरा आता आम्ही बाहेर पडतो उन्हाचं. आज जरा उन्हात त्रास होईल. आता बाहेर जाऊन नाश्ता बिष्टा करून तिथं मस्त डेअर जिंदगीचा पारा रोड लव यू जिंदगी तिकडे निघालाय गाड्या बिड्या घेऊन. तिथं जाऊन फोटो बिटो शूट करून व्हिडिओ काढणार 1 नंबर. आणि तिथून मग परत येणार रूमवर. संध्याकाळी कलंगूट बीचला जाणार. आणि आज चाललंय परत क्लबिंगला जायचं. काढलंय मजा केली क्लबिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी. हे तर लॉबी आतमध्ये मुलांची जरा तयारी चालली आहे. तुम्हाला आवाज येत असेल. आणि फुल मस्ती. आणि आजचा काही लुक शर्ट कालचाच घातलाय पण पॅन्ट बदलली. शर्ट आता याच्यापेक्षा चांगला शर्ट फोटोशूट नव्हता. 1 नंबर. 1 hour later. मित्रांनो पारोडला येऊन पोचलेलं आहे आणि 1 नंबर वाटतंय. लय भारी रोड आहे आणि मागे चाललेली आहे आणि इथं पण फोटोशूट होतोय मस्तपैकी. आणि आता इथं मस्त रील बिल काढतो जरा लव यू जिंदगी टाईपमध्ये. आणि आता मस्त इथं रील बिल काढणार. अरे नंतर जरा बागा बुकिंग करतात जरा संध्याकाळसाठीची. आणि मग मी तुम्हाला म्हणलो बर्गर झाला असं झालं म्हणून म्हणजे आता वाजले 2 आणि आता कुठं बर्गर त्यामुळे मग बेस्ट थाळी खाल्ली मस्त 1 नंबर. आता त्यांची वाट बघतोय तो पण रील बिल शूट करतो मस्तपैकी. आणि तुमच्यासाठी पण एक चांगला शूट करून पूर्ण पार्लरवर दाखवायचा प्रयत्न करतो. लव यू जिंदगी. मित्रांनो आता पार्लरवर फिरून आलो जरा चहा पाणी घ्यायला फ्रेश बी झालो. आता हेल्मेट काढून सीधा निघाले कसिनो क्रूजला. तिथं जाऊन मस्तपैकी पार्टी करणार जेवणार बिवणार 1-1:30 वाजता रिटर्न येणार मस्तपैकी. आणि कसिनोची मजा आता पहिला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय कसिनोचा मी आणि आम्ही सगळे. आणि हेल्मेट घातल्यामुळे मोकार घाम येतं गरमीनी. आता चला कसिनोला. 1 hour later. मित्रांनो कसिनोला आलेलो आहे. कसिनोचं नाव आहे. आणि आता टेरेसवर येऊन बसलेलं आहे आणि मस्त चिकन बिकन एन्जॉय करतो. आणि दाल का बुफेट लागलेलं आहे मागं. थोड्या वेळातच 9 वाजता इथं डान्स बिन सुरू होणार आहे. डान्स बिनचं मजा घेणार आहे. तुम्हाला पण दाखवतो. फक्त खाली गेम सेक्शन आहे कसिनोचा. आणि गेम सेक्शनमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तिथलं नाही दाखवू शकत. पण इथलं दाखवतो. आता डान्स बिन सुरू होईल आणि वाईफ खरंच खतरनाक आहे. आता डान्स बिन सुरू झाल्यावर तुम्ही डान्सचे एन्जॉय घ्या आणि मी पण एन्जॉय घेतो तुमच्या संग.
The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला आहे डे 3 आणि आज गोव्यातला आपला सेकंड लास्ट दिवस पण आहे. आणि आता जरा नाश्ता करायला आलो आहे पिझ्झा हटमध्ये. तिथून नाश्ता बिष्टा करून जाणार आहे ओल्ड गोवा फिरायला पंजिम. काल नाईटमध्ये गेलो तो पंजिमला क्रूजला आणि आता नाश्ता बिष्टा करून ओल्ड गोवा पंजिम आणि चर्च आहे फेमस चर्च गोव्यातलं. फेमस चर्च गोव्यामध्ये तिथं एक मम्मी आहे त्याची नख आणि केस वाटतं ते पण बघणार. थोडीशी पंजीत खरेदी करणार आणि आता जरा नाश्ता पाणी करून निघतो. पिझ्झा हटमधून डायरेक्ट अंगोठा फोर्टला आलेलो आहे आणि इथं मस्त दिलच्या हाताची शूटिंग झाली ती. आता त्या पॉईंटला जाणार आहे हळूहळू. आणि अंगोठा फोर्टला आता राहिलं नाही बघण्यासारखं पण एक टुरिस्ट पॉईंट आणि पिक्चरची शूटिंग झाली म्हणून फेमस आहे हा फोर्ट. आता इथं जरा फोटो बिटो शूट करतोय मस्त. आणि हे फोटो तुम्हाला जर मागायचे असतील तर ते तुम्ही माझ्या इंस्टाग्राममध्ये जाऊन बघू शकता. त्याची ID मी तुम्हाला खाली देऊन टाका. आणि असं काहीतरी फोर्ट आहे भारीतला. आणि किल्ला आणि किल्ल्यातून डायरेक्ट समोर समुद्राचा व्ह्यू आणि एक नंबर वातावरण आहे इथं. आणि इथं स्पॉट बघा तुम्ही. मित्रांनो मी इथं किल्ल्याच्या पॉईंट लावले. इथं दिलच्या हाताची शूटिंग झाली होती असं मला वाटतं पण मला पक्का माहिती नाही की इथंच झालं होतं. आणि इथं व्ह्यू लय खतरनाक आहे आणि इकडं मुलं फोटोशूट करतात आहे. मी पण फोटोशूट केलेत फुल मस्तीपैकी. हां ते फोटोशूट बिटोशूट झालेत. आता अजून 2-3 किल्ले आहेत पण ते करणार नाही. इथून पणजीत जाणार. पणजी ओल्ड पणजी बघणार गोवा बघणार आणि तिथं घरच्यांसाठी थोडीशी काजूची खरेदी करणार
आणि एक चर्च आहे मगाशी जे सांगितलं ते चर्च पण करणार आणि तिथून परत बागा बीचला जाणार आणि परत बागा बीचवरची नाईट लाईफ बागाची तिथं सगळ्यात फेमस बीच तोच राहिला आहे आमचा करायचा कलंगूट बीच तो पण करणार फुल नाईट लाईफ कलंगूट बीचची सॅक्स बीचमध्ये जाणार खाणार पिणार आणि फुल मस्ती. तर मित्रांनो आता ओल्ड पणजीमध्ये आलेलो आहे आणि खूप भारी चर्च आहे खूप आणि खूप पिक्चरची शूटिंग झाली आहे त्यातल्या एक पिक्चरमध्ये आला रे आला सिम्बा आला सिम्बा पिक्चरची शूटिंग इथं झाली तुम्हाला आता आठवलं असेल सिम्बा रात्री तो येऊन अभ्यास करत बसतो तो आणि आता इथून चाललंय डायरेक्ट सिंगम पॉईंटला सिंगम शूटिंग झाली आणि गाडी चालून अवस्था खराब झाली आहे आणि इथं अशी खूप घरं आहेत भारी पोर्तुगीज जी जुनी पद्धतीची जी घरं त्या बांधकामावर बांधलेली घरं आहेत तिथं आजूबाजूला दाखवून मला एक नंबर आता इथं डायरेक्ट सिंगम पॉईंटला चला निघतो. तर मित्रांनो सिंगम पॉईंटला आलेलो आहे आणि इथं व्ह्यू बघू शकता किती खतरनाक व्ह्यू आहे आणि हा मेन सिंगम पॉईंट नाही मेन सिंगम पॉईंट इकडे आहे हा सिंगम पॉईंट आहे तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल ते काय दाखवते पण सिंगममध्ये तुम्ही बघितला असेल सिंगममध्ये की काजल अग्रवाल अजय देवगण इथं उभं राहतात आणि नंतर त्यांची भांडणं होती तेव्हा अजय देवगण आपला असा पोल आलून घेऊन जातो आणायला तर तो इथलाच पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटचं नाव खरं नाव मी तुम्हाला तिथं येईन तुम्हाला वरती स्क्रीनवर कुठेतरी कोपऱ्यात येत असेल पण तुम्ही सिंगम पॉईंट जरी म्हणले तरी इथं येऊ शकता आणि खरंच येऊ लय खतरनाक आहे आता इथं हा नवीन झालं इथं रंगबिंग आणि 50 रुपये एंट्री फ्री इथं येण्यासाठी आणि इथं फोटोशूट चाललंय सगळ्यांचा मी पण फोटोशूट करतोय फुल कॅप बिप घालून उलटी पालटी आता इथून जाणार आहे मार्केटमध्ये जरा घरचे म्हणले गोव्याला गेल्या काहीतरी घेऊन ये मग त्यांना जरा काजू बिजूचं पॅकेट घेऊन येतो मस्तपैकी. मित्रांनो रूमवर बिमवर जाऊन आवरून बिवरून आता डायरेक्ट आले कलंगूट बीचला मस्तपैकी आणि अरे तिकडून लेझर लाईट मारते माझ्या तो बरोबर त्याने घेतली इथं बीचवर लेझर लाईट आणि फुल गोवा वाईब कलंगूटला लाईटं बिटं झाल्या आता नाईटला आता मस्त जेवतो बिवतो थोडं बीचवर बसतो बीचचा आनंद घेतो आणि तिथून जातो रूमवर कारण की उद्या सकाळी आपली गोवा टू पुण्याची डायरेक्ट फ्लाईट आहे फ्लाईट मस्तपैकी एक नंबर उद्या एअरपोर्टचा व्ह्यू एक नंबर एकदम स्टायलिश रिच लाईफ आणि आता गोव्यात येऊन कमीत कमी 3-4 दिवस झालेले आहेत मला मस्तपैकी आणि इथे येऊन आय लव्ह गोवा संघ एक पण फोटो काढलेला नाही जाता जाता आय लव्ह गोवा संघ फोटो काढतो आणि इथं बीचच्या जवळ आले तुम्हाला मस्त बीचचा आवाज येत असेल इकडं माग सुंदर असा कलंगूट बीच आहे
आता एक नंबर एन्जॉय गोवा.